फ्रेंड्स, चला आज आपण बनवणार आहोत चमचमीत शेवग्याची शेंग. त्यासाठी मी ही शेंग कट करून घेतलेली आहे. हा लसूण, खोबरं, तीळ भाजून बनवलेला मसाला आहे. रोजच्याच भाज्यांसाठी वापरते. प्रथम आपण कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण त्यात तेल टाकणार आहोत. चला, तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी, जिरे टाकून घेऊया. नंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता कांद्याची पेस्ट टाकणार आहोत थोडीशी. ह्या कांद्याची पेस्ट, तो खोबरं, लसूण, कांदा मसाला हे मी 4 दिवसाचा बनवूनच ठेवते. तुम्हीही बनवून ठेवला फ्रीजला तरी चालेल. आता आपण हा भाजलेला मसाला टाकूया. कांदा, खोबरं, लसूण, तीळ. जे शाकाहारी आहेत ना, त्यांच्यासाठी खूप मस्त भाजी आहे शेवग्याची. ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चला, आता आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. कांदा मसाला चांगला भाजलेला आहे. हा मी गरम मसाला टाकलेला आहे. तर मी काळा मसाला म्हणजे काळे तिखट टाकून घेत आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. कोथिंबीर टाकायची आहे. त्यात आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत धुवून स्वच्छ. कूट, शेंगदाण्याचं कूट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल, आपल्या आवडीनुसार. आमच्यात ना जास्त कुटाच्या भाज्या आवडत नाहीत, त्यामुळे मी असे मसाले बनवून ठेवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता ते. आता मी पाणी टाकून घेत आहे. आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. कोमट टाकलं तरी चालेल, थंड टाकलं तरी चालेल. कूट टाकायची आपल्याला गरजच नाही. आता आपण झाकण ठेवणार आहे. हे पहा, रूम आवरून जाळून येईपर्यंत आपली भाजी तयार झालेली आहे. आपल्या रोजच्या ऑफिसच्या धावपळीच्या जीवनात एकदम झटपटीत बनणारी आणि फास्ट बनणारी भाजी. ऑलरेडी आपण आधीच मसाला बनवून ठेवल्यामुळे फोडणी टाकून गेलं, बाकीचंही काम झालं. आणि चव एकदम हॉटेलसारखी. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट येणार. त्यासाठी आपण आधीच मी ते कांद्याची पेस्ट आणि तो भाजलेला मसाला बनवून ठेवल्यामुळे माझी भाजी 5 मिनिटात तयार झालेली आहे. हे बघा, आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायची पण गरज नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. एकदम झणझणीत अशी भाजी झालेली आहे. चमचमीत, झणझणीत आणि खूप टेस्टी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ना ह्या भाजीची नॉनव्हेज सारखी चव भेटणार. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आपली शेवगा शेंग भाजी तयार आहे.